इथे मी बेसन घेतलेलं आहे 2 वाटी. त्याच्यामध्ये मी टाकत आहे हळद, थोडं तिखट, थोडं मीठ आणि पाण्याने त्याला भिजवत आहे. घट्ट भिजवायचं आहे. हे भिजून झालेलं आहे. आता हे भिजत ठेवते थोड्या वेळ. मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी तेल टाकत आहे. तेल टाकू द्यायचं थोड्या वेळ. त्याच्यामध्ये मी मोहरी, जिरं, कांदा टाकत आहे. हे कांदा होऊ देते थोड्या वेळ. त्याच्यामध्ये मी मिरची टाकत आहे. कांदा आणि मिरची होऊ देत आहे थोड्या वेळ. त्याला सोनेरी कलर येईपर्यंत ते फिरवत आहे. त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणचा पेस्ट टाकत आहे. कांदा आणि मिरची अद्रक लसूण पेस्ट होऊ द्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकत आहे 1 चम्मच. अर्धा चम्मच हळद टाकत आहे. मीठ टाकत आहे 1 चम्मच. हा मी 3 आलूचा पेस्ट केलेला आहे ते टाकत आहे. यामध्ये आलूचा पेस्ट टाकलेला आहे. होऊ देत आहे थोड्या वेळ. भाजी शिजू देत आहे.
त्यामध्ये मी सांबार टाकत आहे. उद्याच्या भाजी थोड्या मी गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे. हे आलूची केलेलं मिश्रण हे मी बेसनमध्ये टाकत आहे. हे होऊ देत आहे. थोडंसं त्याला चिपकलेलं आहे. हे गरम होऊ देते. हे तयार झालेलं आहे. एका प्लेटमध्ये ठेवून देते. परत मी आलूचं मिश्रण हे गोळा बनवत आहे. बेसनमध्ये टाकत आहे. तेलामध्ये फ्राय करत आहे. परत मी आलूच्या मिश्रणाला गोळा बनवत आहे. बेसनामध्ये टाकत आहे. त्याला फ्राय करत आहे. हे आलू बोंडे बनत आहे.
हे आलू बोंडे बनलेले आहे. हे आलू बोंडे मी टोमॅटो केचप बरोबर खाणार आहे.